नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती. आज या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई व हमाल अति संभाव्य प्रश्नपत्रिका संचामध्ये सादर करणार आहोत, जे की वारंवार परीक्षेला रिपीट होणारे प्रश्न आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला कनी सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, भारताचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वप्रथम कोणी मोजलेले आहे? भारताचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वप्रथम कोणी मोजलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रीय उत्पन्न सर्वप्रथम मोजलेले आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतासाठी GSTची संकल्पना कोणी मांडली? भारतासाठी GSTची संकल्पना कोणी मांडलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विजय केळकर यांनी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला डॅश असे म्हणतात. सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला डॅश असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजकोषीय धोरण. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या साली मिळालेला आहे? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या साली मिळालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1990 साली. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतात चहा व्यापार महामंडळाची स्थापना कधी झालेली आहे? भारतात चहा व्यापार महामंडळाची स्थापना कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1971 रोजी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, क्षयरोग म्हणजे काय? क्षयरोग म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हिमोग्लोबिन कमी होणे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, संत कबीर हे कोणत्या राज्यातील होते? संत कबीर हे कोणत्या राज्यातील होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे उत्तर प्रदेश या राज्यातील होते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केलेली आहे? रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पल्स पोलिओ मोहीम ही डॅश वर्षे वयाखालील बालकासाठी राबविली जाते. पल्स पोलिओ मोहीम ही डॅश वर्षे वयाखालील बालकासाठी राबविली जाते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 5 वर्षाखालील राबविली जाते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, उत्तर भारताचे मँचेस्टर असे कोणत्या शहराला म्हणतात? उत्तर भारताचे मँचेस्टर असे कोणत्या शहराला म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कानपूर शहराला उत्तर भारताचे मँचेस्टर असे म्हणतात. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, तुर्की आणि सिरिया या देशातील भूकंपग्रस्त क्षेत्रात बचाव कार्यासाठी भारताने राबविले ऑपरेशनचे नाव काय आहे? तुर्की आणि सिरिया देशातील भूकंपग्रस्त क्षेत्रात बचाव कार्यासाठी भारताने राबविलेल्या ऑपरेशनचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ऑपरेशन दोस्त. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भगतसिंग यांना फाशी झाली तेव्हा त्यांचे वय किती होते? भगतसिंग यांना फाशी झाली तेव्हा त्यांचे वय किती होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 23 वर्ष होते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पोलीस पाटील व कोतवाल या कर्मचाऱ्याचे निवृत्तीचे वय किती आहे? पोलीस पाटील व कोतवाल या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय किती आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 60 वर्ष आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पदार्थ द्रवामध्ये विरघळणे हा कोणता बदल आहे? पदार्थ द्रवामध्ये विरघळणे हा कोणता बदल आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भौतिक बदल आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, नुकतेच सुरू करण्यात आलेले आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना तुमाकुरू कोणत्या राज्यात आहे? नुकतेच सुरू करण्यात आलेला आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना तुमाकुरू कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये तुमाकुरू हा हेलिकॉप्टर सर्वात मोठा कारखाना आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालपैकी कोणता आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मानले जाते? खालपैकी कोणाला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मानले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॉर्ड मेयो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सोनबा बाबासाहेबांसाठी आयुष्यभर पाण्याचा माठ घेऊन कोणत्या ठिकाणी उभा होता? सोनबा बाबासाहेबांसाठी आयुष्यभर पाण्याचा माठ घेऊन कोणत्या ठिकाणी उभा होता? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पनवेल या ठिकाणी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल.
नेक्स्ट, हिरड्या सुजून दातातून रक्त येण्याची लक्षणे कोणत्या रोगाशी संबंधित आहे? हिरड्या सुजून दातातून रक्त येण्याचे लक्षण कोणत्या रोगाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे स्कर्वी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सन 1969 मध्ये पहिले अणुऊर्जा केंद्र डॅश येथे स्थापन झाले. सन 1969 मध्ये पहिले अणुऊर्जा केंद्र डॅश येथे स्थापन झालेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तारापूर या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सरपंचास आपला पदाचा राजीनामा द्यायचा असल्यास तो कोणाकडे द्यावा लागतो? सरपंचास आपला राजीनामा द्यायचा झाल्यास तो कोणाकडे द्यावा लागतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पंचायत समिती सभापती हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आंध्र प्रदेश या राज्याची नवीन राजधानी कोणती आहे? आंध्र प्रदेश या राज्याची नवीन राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे विशाखापट्टणम ही काय आहे? आंध्र प्रदेशची नवीन राजधानी आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गोवर हा रोग डॅशपासून होतो. गोवर हा रोग डॅशपासून होतो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विषाणूपासून होतो हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या? वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 226 शिफारसी केल्या होत्या वसंतराव नाईक समितीने हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, प्राथमिक शिक्षणाचा कायदा प्रथम कोणी व किती साली केलेला आहे? प्राथमिक शिक्षणाचा कायदा प्रथम कोणी व किती साली केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे शाहू महाराज 1917 रोजी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, हवेमधील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? हवेमधील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 0.03% आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गरजा महाराष्ट्र या राज्यघटनास गाण्यासाठी किती कालावधी लागतो? गरजा महाराष्ट्र या राज्यघटनास गाण्यासाठी किती कालावधी लागतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1 मिनिट 41 सेकंद हा कालावधी लागतो हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शाहू महाराजांनी कोल्हापुरात सत्यशोधक समाज पुनर्स्थापना केव्हा केलेली आहे? शाहू महाराजांनी कोल्हापुरात सत्यशोधक समाज पुनर्स्थापना केव्हा केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 11 जानेवारी 1911 रोजी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो? कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे क्षयरोगाचा प्रसार हा हवेमार्फत होतो हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, लोक अंदाज समितीमध्ये किती सदस्य असतात? लोक अंदाज समितीमध्ये किती सदस्य असतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 30 सदस्य असतात हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आप्पासाहेब धर्म अधिकारी यांना 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला कोणता ग्रंथ ज्योतिबा फुले यांना अर्पण केलेला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला कोणता ग्रंथ ज्योतिबा फुलेंना अर्पण केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शूद्र पूर्वी कोण होते हा ग्रंथ ज्योतिबा फुले यांना अर्पण केलेला आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, छत्रपती संभाजी महाराज वयाच्या कितव्या वर्षी मृत्यू झालेला आहे? छत्रपती संभाजी महाराज यांच्या वयाच्या कितव्या वर्षी मृत्यू झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 32 साली हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, नव्या आर्थिक धोरणाचा स्वीकार कोणाच्या काळात केलेला आहे? नव्या आर्थिक धोरणाचा स्वीकार कोणाच्या काळात झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पी.व्ही. नरसिंह राव हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळणारे आहे? खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळणारे आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ब आणि क हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताची सर्वाधिक कॉफी निर्यात कोणत्या देशाला होते? भारताची सर्वाधिक कॉफी निर्यात कोणत्या देशाला होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रशिया देशाला सर्वात कॉफी निर्यात होते हे आपलं करेक्ट आन्सर होईल.
नेक्स्ट, संत गाडगेबाबा यांचा मृत्यू कोणत्या दिवशी झालेला आहे? संत गाडगेबाबा यांचा मृत्यू कोणत्या दिवशी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 20 डिसेंबर 1956 साली. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे? मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चेतापेशी ही मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पंचायत राज व्यवस्था असलेले पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? पंचायत राज व्यवस्था असलेले पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राजस्थान. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी 8व्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल कोणता आहे? खालीलपैकी 8व्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 2007 ते 2012. हे काय आहे? 8व्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, रुपया हे नाणे कुणी सुरू केलेले आहे? रुपया हे नाणे कुणी सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे शेरशाह सुरी यांनी रुपया हे नाणे सुरू केलेले आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला रिपीट होणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.